नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवलेलं आहे. आज मी बनवलेलं आहे मक्याचे धपाटे. तर बघा किती मस्त असे बनलेले आहेत. तर चला तर मग बनवायला घेऊया. सगळ्यात पहिलं मी मिरच्या भाजायला ठेवलेल्या आहेत आणि मी मका आहे ना मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे. तर लसूण आणि मिरच्या मी हे भाजून घेणार आहे. तर आता हे लसूण आणि मिरच्या भाजून झालेल्या आहेत, त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. तर आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा हे वाटून झालेलं आहे. तर आता ह्याला पीठ मळायला घेऊया आपण. तर सगळं मिक्स पीठ घेतलेलं आहे मी. सगळ्यात पहिलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, नंतर आहे ना बाजरी, नाचणी आणि ज्वारी हे सगळं मिक्स पीठ आहे ते घेतलेलं आहे आणि चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आता हे सगळं पीठ मिक्स घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद, मीठ, जिरे, ओवा, कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे सगळं टाकून पहिलं आहे ना ते सगळं मिक्सरमध्ये वाटलेलं होतं ना, त्याच्यामध्ये ते पण टाकून सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मिक्स करून असंच थोडंसं करून पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही एकदम, कारण पीठ पातळ होण्याची शक्यता असते. तर बघा इथं पीठ पण मळून झालेलं आहे मस्त असं. आता पीठ मळलेलं आहे तर लगेच मी धपाटे बनवायला घेणार आहे. आता धपाटे म्हणल्यास ते थापून पण बनवतात, लाटून पण बनवतात. तर आता इथं मी लाटून बनवलेले आहेत आणि खरंच खूप टेस्टी झालेले हे धपाटे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. हे धपाटे बनवून मस्तच झाले होते मक्याचे धपाटे. लसूण मी जास्त घातलेला, लसूण, मिरची आणि कोथिंबीर पण जास्त घातलेली. तर तुम्ही मेथीची भाजी पण घालू शकता याच्यामध्ये. मेथीच्या भाजीनी पण चव खूप छान लागते. तर बघा इथं मस्त असं खरपूस असे भाजून घेतलेले आहेत मी एकदम असं तेल व्यवस्थित टाकून. आता दुसरा पण धपाटा आपला तयार होतो आहे. तर पहिला धपाटा मस्त असं शेकला चालला आहे आणि ना मुलांना खूप आवडलेला आहे. हे तुम्ही टिफिनला पण देऊ शकता, नाहीतर मग असं प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता. असं हे धपाटे आहेत. 2-3 दिवस आरामात टिकतात हे धपाटे, लवकर खराब नाही होत. तर मस्तच असे टेस्टी असे धपाटे आपले तयार झालेले आहेत. तर या तुम्ही पण खायला. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्तच असं झालेले आहेत. खूपच छान सगळे आपले धपाटे रेडी झालेले आहेत. आता मी तुम्हाला इथं सर्व करून दाखवणार आहे. तर आता मी दही ठेवलेला आहे, तर त्याच्यासोबत चटणी पण बनवू शकता तुम्ही. तर मी चटणी काय बनवलेली नाही आहे. तर इथं दही आणि धपाटे तयार आहेत खायला मस्त असं. चला तर मग बाय.